बाळा जोरात बोलायचं. पवित्र 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 आकाशाने पृथ्वीशी निर्माण केले विश्वतंत्र चौथे गौरवते मान मध्ये बाप्पा बाप्पा होणारा संदेश आश्रयित कर बाप्पा ते मनस्करण चांगला अंत करून दे बाप्पा. अंकाला सहाय्य मदत करीश बाप्पा. संदेश सावध असताना सावच्या अंतर्गत म्हणून बाप्पा कृष्णाशी विनंती त्यांना डायरेक्ट तिचे गोड आणि पवित्र नावाची आमेन. प्रियांनो, माझ्या लक्षात नव्हतं, परंतु आज दुपारी देवबाप्पाने मला आठवण करून दिली आणि मी फ्रेश संदेश तयार करणार होतो. म्हणलं आज देवबाप्पाने मला हे ठिकाण दाखवलं, एक नवीन संदेश. पण देवबाप्पाने आठवण करून दिली मला, म्हणे माझ्या दासा, तू त्या परिवारात कोणता शब्द ठेवून आलेला आहे, तो शब्द पूर्ण कधी करणार. आणि मग मला त्या 2 वचनांची आठवण झाली. अरे म्हणलं, ते 2 वचनांचा मी पुढच्या वेळेला बोलणार आहे, हे मी बोललो होतो. आणि मग त्याच्यावर पाठांतरासाठी देवबाप्पाने आज मला 10 मिनिटामध्ये 4 वचनं दिले. 10 मिनिटामध्ये मी इतकं स्वतःला आश्चर्यामध्ये अनुभवलं. म्हणलं, देवबाप्पा, मला कधी कधी हे 4 वचनं शोधायला बायबलमध्ये किती वेळ लागतो, पण आज मला पटापट तुझ्या आत्मेने 4 वचनं दाखवले आणि त्याच विषयाला अनुषंगून दाखवले, ज्या विषयावर मी आता आपल्याशी बोलणार आहे. म्हणून काढूया आपण वचन. दरबार अंजली, राहिलेली 2 वचनं आपण पाहणार आहोत. त्यासाठी काढूया नीतिसूत्रे. मत्ते काढा पहिलं. मत्ते 5वा अध्याय 7वं वचन. 5वा अध्याय 7वं वचन. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर काय होईल? दया होईल. प्रियांनो, बायबलमध्ये जे पण वचन ठेवले ना, त्याच्या मागं विशेष कारण आहे. आता या वचनाला सांगण्यामागं प्रभूचा काय उद्देश आणि हेतू आहे? का बरं देवबाप्पांनी हा शब्द बायबलमध्ये ठेवला? जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. का बरं देवबाप्पाला असं म्हणावं लागलं? देवबाप्पाची दया काय आम्हाला पुरे नव्हती का? देवबाप्पाची दया आमच्या जीवनाकरता मार्गासाठी पूर्णत्व दाखवू शकत नव्हती का? पण देवबाप्पाने मनुष्याला पण काहीतरी मिळवण्याचा, काहीतरी जमा करण्याचा अधिकार दिला आहे, हे त्या वचनातून दिसतं. आणि मग या वचनाचा साक्षीदार कुठं ठेवलाय? प्रगटीकरण काढा. 21वा अध्याय 12वं वचन. प्रगटीकरण 21वा अध्याय 12वं वचन. नाही, 22वा अध्याय 12वं वचन बघा. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. हे वेतन आपल्याला मिळावं, या वेतनामध्ये आपण जावं, म्हणून आजचं वचन जे मी मागं बोललो होतो, की राहिलेल्या 2 वचनावर मी पुढच्या वेळेला जेव्हा प्रार्थनेला येईल तेव्हा बोलेल. मी संदेश तयार केलेला नाही, मी फक्त ते 2 पॉईंट आत्ता जेव्हा बसलो तेव्हा फक्त ते पॉईंट पाहिले, की ते काय पॉईंट राहिलेत की मला त्याच्यावर बोलायचं आहे. आणि 10 मिनिटात देवबाप्पाने मला 4 वचनं या 2 पॉईंटासाठी दिले आणि त्या 4 वचनावरच मी आज या ठिकाणी थांबणार आहे. जर एक्स्ट्रा वचनं देवाच्या आत्मेने दाखवले तर ते पण जरूर दाखवेल. आमच्याजवळ काहीतरी वेतन असावं,
काहीतरी आमच्याजवळ प्रभूला सामोरं जाण्यासाठी मी पृथ्वीवर हे जमा केलंय, अशी गोष्ट मी घेऊन आलोय. देवबाप्पांनी फक्त एवढीच एक कृती आम्हाला करायला सांगितली का? एवढेच एका कृतीचं वेतन पृथ्वीवर जमा करा असं प्रभू म्हणला का आम्हाला? अनेक माध्यम आहेत प्रभूचे बोलण्याचे, पण प्रभूला आज किती माध्यमातून आपल्याला समजून सांगायचं हे आता ऐकताना तुम्हाला कळेल. प्रियांनो, या वचनाला अनुषंगून एक वचन बघू आपण. साक्षीदार बघू आता, जो पॉईंटमध्ये दिलाय. यशाया 61वा अध्याय 7वं वचन. जे दया करतील त्यांच्यासाठी देवबाप्पांनी काय देण्याचं ठरवलंय ते त्या वचनात दिलंय. 7वं वचन. बघा, तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हाला दुप्पट मिळेल. म्हणजे आम्ही कुठंतरी अपमानित झालो, कुठंतरी आमची अपकीर्ती झाली, कुठंतरी आमच्या विरोधात त्रास आम्हाला भोगावा लागला, आम्हाला छळाला सामोरं जावं लागलं, आम्हाला निंदेला सामोरं जावं लागलं, लोकांचे अपशब्द ऐकण्याची आमच्यावर वेळ आली. अशा अनेक ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी जर तुम्ही माझ्या नावामध्ये सहन केले असतील तर तिथं ते वचन ओरडून सांगत आहे त्या ऐकणाऱ्याला की तुला दुप्पट आशीर्वाद दिला जाणार आहे. सांगा, आज आशीर्वाद कुणाला नकोय? कोण प्रभूमध्ये आलाय तो म्हणतो मला प्रभूकडून आशीर्वाद नकोय, मी बिना आशीर्वादासाठी प्रभूवर विश्वास ठेवलाय? आहे कोणी एखादा असं म्हणणारा? एकही पृथ्वीवर विश्वासणारा सापडणार नाही की तो प्रभूकडून आशीर्वाद घेण्याची अपेक्षा करत नाही. परंतु हे आशीर्वाद आम्हाला सहजासहजी पण देवबाप देण्याची इच्छा ठेवत नाही. आम्ही काहीतरी झळा खाल्लेल्या असल्या, काहीतरी आम्ही सहन केलेलं असलं प्रभूसाठी, तर प्रभू त्या गोष्टीची नोंद ठेवतो. आणि प्रियांनो, मला प्रेषित 2:38 वचनाची जेव्हा सेवा मी सुरू केली त्या समयापासून मला काही ना काही या वचनाच्या बाबतीत आजही ऐकायला मिळतं. पण आज एवढं ऐकायला मिळत नाही जेवढं सुरुवातीला मला ऐकायला मिळायचं. आणि मी ते बर्दाश्त केलं. प्रियांनो, मी जर बर्दाश्त केलं नसतं तर मी सेवेमध्ये राहिलो नसतो. प्रभूची इच्छा आहे की माझ्या लेकराने माझ्यासाठी सर्व काही सहन करावं. त्यासाठी एक वचन बघूया आपण. मत्तेकृ शुभवर्तमान 10वा अध्याय 28वं वचन. मत्तेकृ शुभवर्तमान 10वा अध्याय 28वं वचन. जे शरीराचा घात करीतात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाही त्यांना भिवू नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या. प्रियांनो, देवाने सांगितलंय की जे शरीराचा घात करावयास समर्थ आहे त्यांना भिवू नका. आम्हाला देवाने स्पष्टपणे आदेश दिलेला आहे की तुम्ही माझ्या नावामध्ये असताना तुम्हाला घात होण्याच्या प्रक्रिया तुमच्यावर येतील. परंतु जेव्हा देवबाप्पाने आमचा घात व्हावा आणि त्या घाताने आम्ही जगातून निघून जावा असं जेव्हा देवबाप ठरविल तेव्हाच आम्ही या जगातून निघून जाणार आहोत. जोपर्यंत देवबाप आमच्या नावे या घाताच्याद्वारे आम्हाला घेऊन जाण्याची इच्छा प्रगट करत नाही तोपर्यंत कोणीही आमच्या पाळतीवर राहू, कोणी आमचा पिछा करो, कोणी आम्हाला वैयक्तिक त्रास देण्याचा प्रयत्न करो, ते कोणत्याही लेवलमध्ये जगामध्ये कार्यरत असले, कोणत्याही पदावर ते हुद्द्यावर असले तरी ते आम्हाला काही करू शकणार नाही.
पण जेव्हा प्रभू ठरवेल की याला आता जगातून मला काढून घ्यायचं आहे, तेव्हा मात्र मग आमच्यावर कोणतीही प्रक्रिया होऊ शकते. पण जोपर्यंत प्रभूने आम्हाला घेऊन जायचं ठरवलं नाही, तोपर्यंत आम्ही जगातून जाणार नाही. प्रियांनो, संदेश सांगत असताना पवित्र आत्मा कधी खोटं बोलत नाही, लक्षात ठेवा. मी वारंवार तुम्हाला सांगतो, मनुष्य हर ठिकाणी आपल्या बुद्धीच्या चातुर्याने एकमेकाला ठकविल, एकमेकाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्यास सफल होईल. पण जेव्हा पवित्र आत्मा बोलायला लागतो, तेव्हा सेवकाला काहीच पवित्र आत्म्याविना बोलता येत नाही. त्याच्या जीवनात जे घडलं असेल तेच पवित्र आत्मा विश्वासणाऱ्याला सांगतो. का सांगतो? कारण विश्वासणाऱ्यांना खात्री पाठावी. कोणती गोष्टीची खात्री पाठावी? बघूया जरा बायबलमधून. मत्तई शुभवर्तमान 24वा अध्याय 21वे वचन. कारण जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आले नाही व येणारही नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. हे प्रगट व्हावं. जगाच्या स्थापनेपूर्वी आले नाही असे संकट त्या काळी येईल. म्हणजे कोणत्या काळी येईल? या समयात येईल. आणि ज्या सेवकावर, ज्या विश्वासणाऱ्यावर, ज्या मातेवर, ज्या पित्यावर अशा प्रक्रिया वेगवेगळ्या माध्यमातून येतील, ते प्रियजन अतिशय धन्य प्रभूच्या नजरेत. आणि सेवकाचा दर्जा तर सर्वात हाय लेवलचा प्रभूच्या दृष्टीने आहे. कारण अंतिम समयाचे निरोपे देवाच्या नजरेमध्ये देवाचे सेवक पाळक हे आहे. आलोय ना आज मी तुमच्याकडं. होतं माहिती तुम्हाला येणार आहे मी. प्रियांनो, मला देव बाप्पाने सांगितल्यावर मी आल्याशिवाय राहत नाही. आणि प्रियांनो, मला सांगू द्या, मागच्या आठवड्यापासून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. मी कुठं जातो, काय करतो, कोणत्या रस्त्याने जातो, कोणत्या रस्त्याने येतो, आणि माझ्यावर पाळत ठेवणारे बरेच जण आहेत. आता ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. बोलून दाखवित नाहीत, पण माझ्यामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ते जगाचे अधिकारी आहेत. ते साधारण व्यक्ती नाहीत, जगाचे अधिकारी आहेत. जरा मोठ्या पदावर कार्यरत असलेले आहेत. आणि ते या नॉर्मल दासाच्या पाळतीवर राहतात. मी कुठं जातो, कोणत्या रस्त्याने जातो. आत्ता तुमच्याकडे येताना पण या आलमगीरच्या इकडच्या साईडला तेव्हा पण मी पाहिलं. हे बघा, या अंतिम समयामध्ये या वाचलेल्या वचनाप्रमाणे घटना होणार आहेत. म्हणून देवबाप्पाने काय सांगितलं? त्याच अध्यायाचं 13वं वचन वाचायचं. 24व्या अध्यायाचं 13वं वचन. सर्व राष्ट्रात साक्षीसाठी. नाही 24वा अध्याय 13वं वचन. परंतु शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल. जो या संकटांना निमूटपणे सहन करील. डोळ्यांनी तर बघन तो, अरे मला संशयाच्या नजरेत हे समोरचे व्यक्ती बघत आहेत, ते हाय लेवलचे अधिकारी आहेत जगामध्ये. पण जो सेवक निमूटपणे प्रभूच्या नावाने सहन करत राहील, देवाच्या नजरेमध्ये त्या सेवकाची इज्जत फार मोठी आहे. आणि प्रियांनो, कधी कधी काय होतं, आपण जर एकमेकाला सांगायला गेलो ना या गोष्टी, तर समोरच्याला विश्वास बसत नाही. समोरचा म्हणून तुम्ही साधारण सेवक आहेत, तुमच्याजवळ काय आहे? तुमची पाळत ठेवायला, तुमच्या रस्त्यावर असे ठिकठिकाणी तुमच्याकडं दहशतीच्या नजरेने पाहणं, त्यांना काय घेणं देणं आहे अशा गोष्टीचं. परंतु प्रियांनो, कोणाला जरी हे माहिती नसलं, पण प्रभूला तर माहीत आहे ना.
प्रभूच्या नजरेतून चुकल का? एखादा व्यक्ती जर माझ्या पाळतीवर आहे किंवा माझ्या पाळतीवर तो लक्ष ठेवतोय, त्याच्या मनात काय आहे माझ्यासाठी हे मला जरी कळलं नाही, पण प्रभूला तर कळन ना. प्रभूपासून लपन का? की तो व्यक्ती कोणी असू दे, तो का माझ्या रस्त्याकड वाटचालीकड लक्ष ठेवतोय, मी कोणत्या रस्त्याने येतो, कोणत्या रस्त्याने जातो. प्रियांनो, औरंगाबादवरून सेवा करून येत होतो, तेव्हा नेवासे फाट्याच्या थोडंसं मागं एक कार उभी राहिली. त्या कारमधून 2 तरुण निघले आणि ते रस्त्याच्या बाजूला, अंधार झाला होता, रस्त्याच्या बाजूला उभे राहिले. आता फोटो काढताना कसं ते ट्रिक आवाज येतो, त्या ट्रिकसारखं त्यांनी काहीतरी 2 वेळेस केलं माझ्यावर, पण त्याचा आवाज मोठा होता. या मोबाईलचा फोटो काढताना आवाज छोटा येतो, त्याचा आवाज फार मोठा आला आणि मला ते जाणवलं, अरे हे 2 तरुण माझ्याकडं पाहून काहीतरी त्यांनी प्रक्रिया माझ्याकडं केली. पण मी देवाची सेवा करून येत होतो, देवाचं वचन सांगून आलेलो होतो आणि देवबाप्पाने सेवकासाठी एक रक्षक ठेवलेला आहे. हे देवबाप कधी विसरत नाही सेवकाच्या बाबतीत. बघूया ते वचन आपण. स्तोत्रसंहिता 34वा अध्याय 7वं वचन. स्तोत्रसंहिता 34वा अध्याय 7वं वचन. ईश्वर निंदा उदकाप्रमाणे प्राशन करणारा योबासारखा मनुष्य कोण आहे? तुम्ही योग काढ, स्तोत्रसंहिता म्हणलं मी. किती वचन? 7वं वचन. कारण त्यांनी विनाकारण मसाठी आपला पाप चोरून मांडला. माझ्या जीवासाठी निष्कारण खचेही कन्ये. कितवा अध्याय वाचला? 34 अध्याय 7वं वचन. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. मी आताच पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बोललो ना, जोपर्यंत देवबाप माझं या जगातून जाणं ठरवित नाही, तोपर्यंत माझ्यावर कोणतीही प्रक्रिया कुणी केली ना, ती माझ्या शरीराला प्रभू लागू होऊ देणार नाही. का नाही होऊ देणार? कारण हा दूत माझं संरक्षण करतो आणि या दूताला देवबाप्पाचा आदेश आहे, हा माझा सेवक प्रामाणिकपणे माझी सेवा करतो. मनामध्ये फक्त एक उद्देशाने हेतू धरून हा सेवक जातो की माझ्या विश्वासणाऱ्यांना मी देवाचं वचन चांगल्या प्रकारे कशा प्रकारे सांगू शकतो आणि पवित्र आत्मा मला कितपत सहाय्यता करील, या आशेने माझा सेवक दूरच्या ठिकाणी प्रार्थनेला जातो. आणि त्या दिवशी, आता मागच्या आठवड्यातली घटना आहे, मी येत असताना रात्रीचे 8:30चा टाईम असेल, त्यावेळेला अशी घटना माझ्यावर झाली आणि मला त्यावेळेला लगेच जाणवलं, मला अरे काहीतरी माझ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ही कार उभी होती आणि हे 2 तरुणही उभे राहिले होते. आणि मग तिथून निघलो मी. मग सावधानतेने मी गेलो. आता अशी घटना झाल्यावर कोण बेसावध जाईल? मी थोडं सावधानतेने गाडी चालवायला लागलो. शेंडी बायपासच्या थोडंसं मागं असताना तिथं परत त्यांनी तीच प्रक्रिया माझ्यावर केली आणि तीच कार माझी पिछा करत होती. नेवाशा फाट्यापासून ते शेंडीच्या बायपासच्या थोडंसं मागं असताना तिथपर्यंत ही कार माझ्या मागं पुढं जात होती. पण मी केअर नाही केलं. मी सेवक आहे, मला माहीत आहे माझ्याबरोबर माझ्या प्रभूचा दूत आहे, प्रभू माझं संरक्षण करणार. पण त्यांनी परत ती प्रक्रिया माझ्यावर केली, तेव्हा पण देवबाप्पांनी ती लागू नाही होऊ दिली. ती झाली पहिली घटना. त्यानंतर मग आता एक 4 दिवसापूर्वी आरणगाववरून आईचं औषध घेऊन येत होतो आणि ते मेर बाबाच्या समाधीचा बोर्ड आहे, त्याच्या थोडंसं पुढं मी आलो, तिथं एक कार उभी होती.
आता म्हणलं मी औषध घेऊन 5-5:30चा टाईम होता संध्याकाळचा. मी जसं त्या कारीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असं स्प्रे केल्यासारखं माझ्या सँडलवर आणि पायावर काहीतरी आलं. मला जाणवलं की स्प्रे केलेलं माझ्या पायावर आलं. मी म्हणलं जाऊ दे काही असं. मी एवढ्या बारीक गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा मी कायनेटिक चौकात आलो तेव्हा ज्या ठिकाणी ते स्प्रे केलेला होता त्या ठिकाणातून आग निघायला लागली. त्या तळपायातून भयंकर आग निघायला लागली. मी म्हणलं अरे बापरे, जिथं स्प्रेचं हे झालं तिथून आग कसं काही निघू राहिली. घरी आलो मी, औषध आयला दिलं. तो यो पाय जसं भूल दिल्यावर नाही का माणसाचं शरीर बधीर होतो, तेवढा पाय एकदम बधीर झाल्यासारखा झाला. आणि असे बोट केलेलं स्पर्शही मला जाणवणं आणि एकदम पाय जड झाल्यासारखा झाला. म्हणलं अरे म्हणलं ते स्प्रे केला ना, म्हणलं त्या स्प्रेमुळं म्हणलं हे पाय माझा असं जडही झाला आणि बधीरही झाल्यासारखा झाला आहे. स्पर्शही मला जाणवणं. मी असे बोट वाकडे करायला लागलो ना, बोट वाकडे होत होते पण मला स्पर्श कळत नव्हता की माझे बोट वाकडे मी करत आहे म्हणून. मग मी काय केलं, म्हणलं अरे चला म्हणलं काहीतरी माझ्या पायावर कुणीतरी स्प्रे केला. पण त्या कारमध्ये कुणी बसलेलं नव्हतं. कारमध्ये बसलेलं नव्हतं कुणी. कारच्या सगळ्या काचा लागलेल्या होत्या, उघडी काच नव्हती. मग त्या गाडीच्या खाली कुणी होतं का काय आता देव बाप्पाला माहिती. आता मी तर गाडी चालवतोय, गाडी चालवित असताना मी गाडीच्या खाली बघू का कोण आहे काय आहे. खाली जर बघितलं समोरून एखादा कुणी आला धडकलो मी कशाला जाऊन, तर माझं लक्ष समोर होतं. पण स्प्रे झालेला माझ्या पायावर मला चांगल्या प्रकारे आठवतो. आणि मग ही घटना माझ्या आईला मी सांगितली. म्हणलं आई, मग आईला ते औरंगाबादवरून येतानाची घटना सांगितली आणि ही स्प्रेची घटना सांगितली. मग आई मला म्हणली म्हणे सावधानतेने रोडने जात जा म्हणे, आणि शक्यतो म्हणे आता दूरच्या गावाला तू जाणं टाळ म्हणे, जवळच्या जवळच सेवेला जात जा. आणि विश्वासणाऱ्यांना प्रार्थनेमध्ये राहण्यासाठी तुला जर वाटलं तर त्यांना पण या गोष्टी सांग, कारण ते तुझ्यासाठी प्रार्थना करतील. औरंगाबादवाल्यांना काल फोन करून सांगितलं, ते म्हणले आम्ही तुमच्यासाठी प्रेयर करू. कारण मंगळवारच्या दिवशी मी औरंगाबादला हमखास जातो. दुसरा मंगळवार आला की मी औरंगाबादला असतो. काल गेलो नाही म्हणून औरंगाबादवाल्यांनी मला रात्री फोन केला. म्हणे ब्रदर तुम्ही आले नाही, दुसरा मंगळवार होता. मग त्यांना ही सगळी डिटेल कहाणी सांगितली मी. ते म्हणे ब्रदर येऊ नका आता तुम्ही प्रार्थनेला, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. ज्यावेळेस देवबाप तुम्हाला प्रेरणा देईल, तुमचं मन रिलॅक्स तुम्हाला वाटेल की आता मी रोडने जाताना खरंच माझ्यावर कुठली प्रकार माझ्यावर होणार नाही याची जेव्हा खात्री तुम्हाला होईल, तेव्हा तुम्ही आमच्याकडं प्रार्थनेला या. तोपर्यंत तुम्ही प्रार्थनेला येऊ नका, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. प्रियांनो, हे मी का सांगतो एवढं डिटेलमध्ये, कारण सेवकावर हल्ले होणं अंतिम समयामध्ये तय आहे. का तय आहे त्याचं कारण बघू आपण. प्रगटीकरण 20वा अध्याय 3रं वचन. अध्याय 3रं वचन. आणि ते 1000 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रास आणखी ठोकू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला. त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे. कोणाला सोडलं पाहिजे? सैतानाला सोडलेलं आहे. आणि सैतानाला जर प्रभूने सोडलेलं आहे तर सैतान सेवकांच्या मागं लागल्याशिवाय राहील का? आज या ठिकाणी मी आलोय प्रार्थनेला आहे ना, मी आलोय खरी, तुम्ही पाहता मला आहे ना, पण माझ्याद्वारे कोण आलाय इथं? प्रभू आलाय ना. जरी मी शरीराने या ठिकाणी आहे पण मी बोलतोय कोणाचं? प्रभूचं बोलतोय ना. तसंच प्रियांनो, सैतान पण माणसांचा उपयोग करणार आहे. या कामासाठी सैतान माणसांना उपयोगात आणणार आहे.
पण सैतानाच्या मनामध्ये जी क्रूरता आहे ती क्रूरता तो काही सेवकांवर प्रगट करणार आहे. आता मी जी तुम्हाला सांगितलं या गोष्टी मी 1-2 जणांना सांगितल्या, पण त्यांना त्या खऱ्या नाही वाटल्या. ते म्हणे नाही ब्रदर, कशाला तुमच्या मागं लागतील, कशाला तुमची पाळत ठेवतील, काय तुमच्याजवळ असं पाळत ठेवण्यासारखं, तुम्ही एक साधारण देवाचे सेवक आहेत. पण ज्याच्यावर बितत ना त्यालाच कळतं. जवळ एखाद्यावर बितत नाही ना ते तवर त्यांना ते कळत नाही की हे काय आहे. मी इतकं जीव तोडून 1-2 जणांना सांगितलं, पण त्यांना ही भाषा कळली नाही माझी. त्यांनी थट्टेमध्ये हसण्यावारी हे नेलं. मग प्रभूंनी मला दाखवलं, बाळा तुला माहीत आहे ना तुझ्यावर काय होत आहे, जोपर्यंत मी तुझ्याबरोबर आहे तुला घाबरण्याचं कारण नाही. आणि देव बाप्पांनी दाखवल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत नाही. आज तुमचं ठिकाण दाखवलं, लगेच तयारी केली मी. घरचे म्हणे कुठं, आता अंधार पडला, रात्र झाली, कुठं? म्हणलं मी गाडी काढली, बॅग घेतली, तुम्हाला माहिती आहे ना मी कुठं जातो. मी काय बगीच्यात फिरायला चाललो का, मी प्रार्थनेला चाललो. मला देव बाप्पांनी दाखवलं ठिकाण. आणि माझी अशी सवय आहे, मी घरच्यांना कधीच सांगत नाही. घरच्यांनी किती विचारलं ना मला कुठं चालले प्रार्थनेला, मी फक्त म्हणतो मी प्रार्थनेला चाललो. मी घरच्यांना सुद्धा सांगत नाही की मी या ठिकाणी प्रार्थनेला चाललो. कारण माझ्या देवाने मला जे सांगितलंय ना, मी सांगन तसंच करशील तर मी तुझ्याशी बोलेल. तू जर माझं सांगणं इतरांना ओपन करशील, मी नाही बोलणार तुझ्याबरोबर. म्हणून घरच्यांना म्हणलं मी प्रार्थनेला चाललोय आणि लवकर येईन मी. एवढा शब्द बोललो, गाडीला किक मारली आणि डायरेक्ट तुमच्याकडं आलो. घरच्यांना माहिती नाही माझ्या की मी नेमका प्रार्थनेला कुठं आहे. कारण देवाने ज्या प्रकारे मला सेवा करायला सांगितली त्याच प्रकारे मी सेवा करतोय. म्हणून आजपर्यंत सेवेत आहे. ज्या दिवशी मी देवाच्या सांगण्याप्रमाणे करण्याचं सोडून देईन, मग तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तो मला एक मोठमोठ्या राजांना त्यांनी पदावरून खाली केलं ना जुन्या करारामध्ये. दाऊद सारख्या राजाला खाली आणलं, शाऊलाला खाली आणलं. इतके महान राजे हे यांचं पद काढून घेतलं. मी कोण आहे? मी तर साधारण एक सेवक आहे त्याचा. माझ्या नावाचं कुठलं राजाचं नाव नाही माझ्या नावावर. मला तो एका सेकंदात सेवेतून बाहेर काढू शकतो का नाही? म्हणून मी देवाच्या सांगण्यानेच सगळ्या काही गोष्टी करतो. आणखी एक वचन बघूया बाळा, काढूया त्यासाठी. एहेजकेलाचं पुस्तक 2 अध्याय 7वं वचन. एहेजकेलाचं पुस्तक 2 अध्याय 7वं वचन. एहेजकेला वाचा. ते ऐकत न ऐकत तू माझी वचने त्यास सांग, ते तर अत्यंत फितुरी आहे. बघा, ते ऐकत अगर नाही ऐकत, मी जे काही सांगतोय खरं सांगतोय, विश्वासाने सांगतोय. पण वचन देवबाप्पाने मला दाखवलं, ते ऐकत ना ऐकत तू खरं सांगतोय हे मला माहीत आहे. आणि ते जर तुझं ऐकत नाही, मग त्यासाठी तिथं शब्द प्रभूने वापरलाय. त्यांच्या मनात तुझ्याविषयी फितुरी आहे म्हणून ते तुझे शब्द मान्य करणार नाही. प्रियांनो, म्हणून मी नेहमी सांगत असतो, जगामध्ये तुम्ही सगळेचे दोषी झाले ना प्रभूला चालेल, पण तुम्ही प्रभूचे दोषी झाले ना संपले. प्रभूच्या नजरेत तुम्ही पडले ना, तुम्हाला उठण्याची जागा मुळीच नाही. पण जर तुम्ही माणसाच्या नजरेमध्ये पडलेले जरी असले तरी देव उठून उभं करील. पण देवाच्या नजरेत तो दास, तो विश्वासणारा दोषी नसला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि ज्याच्यावर संकट येतात त्याच्यासाठी एक वचन वाचलं आपण की याचा मोबदला, तुझी अप्रतिष्ठा झालेल्याचा मोबदला मी तुला दुप्पट देईल. प्रियांनो, सांगा, ज्याला डबल आशीर्वाद भेटन तो म्हणन का प्रभू कशाला मला डबल आशीर्वाद दिला?
मी डबल आशीर्वाद नव्हता मागितला तुझ्याकडं. प्रभूसाठी जो निमूटपणे सहन करतो ना, देव बाप त्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवाने आत्ता हे वाचलेलं वचन आमच्या ताईंनी, ते तुझं ऐकोत अगोर नाही ऐकोत. मला माहीत आहे, तुला माहीत आहे तुझ्यावर सध्या काय परिस्थिती बीतत आहे, तू कोणत्या परिस्थितीतून चाललेला आहे याची मला माहिती आहे. म्हणून देवाने मत्ते 10:28 वचन दिलं, जे शरीराचा घात करावयास समर्थ आहे त्यांना भिवू नका. जोपर्यंत देवबाप हा घात माझ्यावर यशस्वी न होऊ देण्याचं ठरविल तोपर्यंत हा घात माझ्यावर येणार नाही. पण जर देवाला वाटलं की आता याचा अशा घाताने मला आपल्याकडे याला घ्यायचं आहे, त्या दिवशी मला कुणी वाचवणार पण नाही. म्हणून मागच्या वर्षी मी सांगितलं ना, 4 वेळेस सैतानाने माझ्यावर जीव घेणे हल्ले केले, पण देव बाप्पाने 4ही जीव घेणे हल्ल्यातून मला वाचवलेलं आहे. आणि आता याही समयामध्ये आता तर माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. जेव्हा मी माझ्या पत्नीला सांगितलं ना, आज माझ्या पत्नीला सांगितलं, मी ती ड्युटीवर असताना सांगितलं तिला, म्हणलं सुनीता असा असा प्रकार माझ्यावर चाललाय बरं का, काय मागील 2 आठवड्यापासून. माझ्या पत्नीला खरं नाही वाटलं. माझी पत्नी काय म्हणली माहिती का, म्हणे तुम्ही काय चोर आहेत का, आरोपी आहेत का, तुम्ही काय खून केलाय काय कोणाचा, म्हणून तुमच्या मागं तुमच्यावर पाळत ठेवली जाणार आहे. म्हणे तुम्ही काय केलंय, तुम्ही देवाचे सेवक आहे, देवाची सेवा करायला जातात म्हणे, तुमच्यावर कोण कशाला पाळत ठेवीन आणि कशाला तुमच्यावर असे प्रकार करण्याची कुणी हे करेल. म्हणजे माझ्या पत्नीला देखील या गोष्टीचं गांभीर्य समजलं नाही. सांगन का कुणी असं? म्हणून मी नेहमी सांगतो, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये ना, पवित्र आत्मा जे बोल म्हणन ना त्याला बोलावंच लागतं सेवकाला. आणि जर सेवक बोलायला घाबरलं ना, मग पेत्र निडरतेने वचन सांगणारा होता, मी भिणारा सेवक आहे असं देव माझ्याविषयी म्हणाल. प्रियांनो, अंतिम समयामध्ये ना एकमेकाच्या वाक्यांवर, एकमेकांच्या सांगण्यावर मनुष्य विश्वास ठेवणार नाही, हे देवबाप्पाला सांगायचंय. म्हणून देवबाप एवढे वाक्य माझ्या मुखातून आपल्याला कळवित आहे. म्हणजे मनुष्याचं मन किती कठीण होणार आहे अंतिम समयात, की एखाद्याने जर गंभीरतेने काही सांगितलं तर त्यांना त्या गंभीरतेचं महत्त्व समजणार नाही. हे देवबाप्पाला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचंय. माझ्याबरोबर प्रभू आहे म्हणून जातोय ना, मी आलोय ना सेवेला. मी जर त्या गोष्टीचं मनात ठेवून बसलो असतो, आलो असतो का इथं प्रार्थनेला, येता आलं असतं का मला? माझं मन म्हणलं असतं, अरे तुझ्यावर पाळत ठेवते, तुझ्यावर असं आहे तसं आहे, कशाला जातो घराच्या बाहेर रस्त्याने, जर काय झालं तर काय करशील, म्हणलं असतो ना मी माझ्या मनाला. पण देवबाप्पाने दाखवल्यावर मी निडरतेने बाहेर पडतो. कारण मला माहीत आहे, मी ज्या देवाची सेवा करायला जातो तो देव मला हर परिस्थितीमध्ये सांभाळायला समर्थ आहे. म्हणून आता आपण दुसऱ्या पॉईंटकडे जाऊ. आता हा कॅमेरा तुझ्याकडं, दुसऱ्या पॉईंटसाठी काढूया आपण वचन. नीतिसूत्रे 28 अध्याय 27 वचन. थोडा वेळ या वचनातून आपण बघू. नीतिसूत्रे खाली का, खाली 28 अध्याय 27 वचन. थोडस वर आता खाली करणार. जो दरिद्रास देतो त्याला काही उणे पडत नाही, पण जो त्याच्याकडे डोळे झाक करीतो त्याला छापावर छाप मिळतात. जो दरिद्र्यावर दया करतो, काय म्हटले त्याच्या पुढं, त्याला काही उणे पडत नाही, काही उणे पडत नाही. पण जो त्याकडे डोळे झाक करतो त्याला छापावर छाप मिळतात.
जो देवाच्या सांगण्याप्रमाणे करण्याची इच्छा ठेवणार नाही त्याच्यावर संकट आल्याशिवाय पण राहणार नाही. शाप म्हणल्यावर आम्हाला लगेच वाटतं अरे शाप म्हणजे काय. शापाच्या निरनिराळ्या परिभाषा देवबाप बोलतो. शाप म्हणजे त्याच्यावर संकट येतील, त्याने देवाचा शब्दाचा अवमान केला, त्याने देवाच्या सांगण्याकडे लक्ष दिलं नाही, त्याने देवाच्या आज्ञेच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला, या गोष्टी देवाच्या नजरेत येतील म्हणून त्याच्यावर संकट येतील. आणि अचानकपणे संकट येतील. सांगा कोणावर संकट येतं विचारून येतं का. नाही. माझ्यावर समजा संकट येणार असलं मला विचारून येईन का ते माझ्यावर. नाही. पण त्या संकटामध्ये जर मी देवाशी विश्वास वाचलो, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणार असलो तर देव मला संकटातून वाचवी. पण जर मी विश्वासू आणि योग्य नसलो तर ते संकट माझ्यासाठी फार डोंगरासारखं होऊ शकतं. म्हणून आमच्या भावी जीवनात आम्ही नेहमी देवासमोर स्वतःला नम्र दीन लीन ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर आम्ही आता हे वचन वाचलं आमच्या ताईंनी, जो दरिद्र्याला देतो त्याला काय उणे पडत नाही. त्याच्या संसार यात्रेत, त्याच्या आध्यात्मिक यात्रेत देवबाप त्याला दोन्ही गोष्टींनी आशीर्वादाने आशीर्वादित करील असं ते वचन बोलत आहे. पण आजच्या वर्तमान काळामध्ये सांगा दरिद्र्यावर दया करणारे किती आहेत किंवा दरिद्र्याला देणारे किती आहेत. आता आपण वर्तमान काळामध्ये ना सध्या या काळामध्ये दरिद्र्याला सहाय्य करणारे किती आहेत. प्रियांनो, एखादा साधारण जर असला ना कोणी विश्वासणारा सेवक, त्याला ना मीटिंग मध्ये विशेष करून तुम्हाला प्रत्ययास येईल. मीटिंग जर असली ना त्या मीटिंग मध्ये तुम्हाला प्रत्ययास येईल की काही जण साधारण व्यक्ती म्हणतात तुम्ही इकडे बसा, इकडे बसा, इथं नाही तिथं नाही तुमची जागा, इकडे या, इकडे या. मग तो विश्वासणारा असो सेवक असो, त्याला त्या ठिकाणी जिथं सेवक बसण्याची अपेक्षा करतो ना तिथं ते आयोजक बसू देत नाही. लगेच त्यांना म्हणतात तुम्ही इकडे या, इकडे या, इकडे बसा. ती जागा तुमच्यासाठी नाही. का नाही त्याच्यासाठी ती जागा? कारण तो साधारण आहे ना, त्याच्याजवळ शारीरिक प्रॉपर्टी नाही ना, शारीरिक धन नाही ना त्याच्याजवळ, त्याच्या अंगावर हायफाय कपडे त्यांनी घातलेले नाही ना, सूट बूट टाय बी घालून आलेला नाही ना, तो साधारण नॉर्मल कपड्यात आलेला आहे ना, म्हणून त्याला त्या ठिकाणी बसण्याची परवानगी नाही, त्याला माग बसण्याची परवानगी आहे. पण एखादा जर भपकेदार कपडे घालून आला, सूट बूट टाय घालून आलेला, त्याला आयोजक म्हणतो तुमची जागा तिथं आहे, तिथं बसा तुम्ही. आहे ना अनुभव हा. या प्रक्रिया होऊ नये म्हणून ते वचन आलंय. काही जणांना वाटतं जो दरिद्र्याला देतो म्हणजे काय, आम्ही काय ज्यांच्या जवळ काही नाही त्यांना का पैसे देत राहावं का. पैशाची भाषा देव बाप वापरीत नाही. त्या ठिकाणी त्या शब्दाला, त्या व्यक्तीला, त्या दासाला तो सन्मान द्या ज्या सन्मानासाठी देवाने त्या दासाला, त्या विश्वासणाऱ्याला नियुक्त केलेला आहे. पण काही जण अशी प्रक्रिया आजही करत नाही. प्रियांनो, हे बघा, मनुष्याने सगळ्याशी खेळावं, कोणाच्या भावनेशी कधी कोणी खेळू नये. देव बाप्पाला कोणाच्या भावनेशी खेळणं बिलकुल मान्य नाही. अरे तुम्ही त्यांची शरीराची राहणीमान पाहून त्यांना आदर सन्मान देण्याची जी तुमच्या मनामध्ये योजना आहे ती योजना देव बाप्पाला मान्य नाही. पण आज चाललंय काही ठिकाणी, सेवकांवरही चाललंय, विश्वासणाऱ्यांवर पण चाललंय. सांगा, ज्यांनी या वचनाप्रमाणे दरिद्र्याला जर दिलेला असेल तर त्याची नोंद जीवनाच्या पुस्तकात देवबाप करील का नाही की याने दरिद्र्याला. काही जणांना वाटतं पैसा दिला म्हणजे दिलं,
काहींच्या डोक्यातनं सर्वात पहिला विचार हा येतो, दरिद्र्याला द्या, म्हणजे त्यांना वाटतं आम्ही पैसे कशाबद्दल द्यायचे. अरे पैसे नका देऊ. देव पैशाच्या भाषेसाठी तिथं ते शब्द नाही बोलत. आदर सन्मान तर देऊ शकता ना तुम्ही. जे फुकट आहे ते तर देऊ शकता ना. म्हणून काल माझ्या व्हॉट्सअपला एक विचार आला होता आणि तो विचार मी काही जणांना टाकला काल, आणि फार सुंदर विचार होता तो. असा विचार होता, तुम्ही बोलताना समजून उमजून बोला, कारण तुमच्या मुखातून निघलेले शब्द जरी फुकट असले ना, पण त्याचा ऐकणाऱ्यांचे नाते उद्ध्वस्त करणारे ते शब्द असू शकतात. अशा तऱ्हेचा काल मला एक विचार आला होता व्हॉट्सअपला, आणि तो मी लगेच काही जणांना पाठवला. सर्वांना नाही पाठवला, काही जणांना पाठवला. प्रियांनो, आम्ही बोलताना ना समजून उमजून बोललं पाहिजे. हे जे दरिद्र्याला देतो याच्यामध्ये म्हटले ना, त्याच्यामध्ये याही विचाराचा समावेश आहे. आम्ही आमची वाचा सर्वात पहिली योग्य ठेवली पाहिजे. कोणाची भावना दुखेल असे वाचेतून आमच्या शब्द निघले नाही पाहिजे. पण आज बहुसंख्य ठिकाणी असं होत असलेलं दिसत नाही प्रियांनो. म्हणून एक वचन बघू आपण. होशेयाचं पुस्तक 14वा अध्याय. फार सुंदर शब्द दिलाय त्या ठिकाणी. होशे अनुक्रमणिकेत बघा. दानियला नंतर लागतं. दानियल, एजकेल, दानियल, होशे. दानियला नंतर लगेच होशेचं पुस्तक येईल. 14वा अध्याय. दानियल संपलं की होशे येईल. 14वा अध्याय काढा. 9वं वचन वाचा. जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समजस आहे त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, त्यांनी धार्मिक चालतील आणि पत्की त्यास अडखळून पडतील. पातकी त्यास अडखळून पडतील. जो शहाणा असेल त्याला हे समजल की दरिद्र्याला दिल्याने तुम्हाला काही उणे पाडणार नाही, ही भाषा त्यांना कळेल. जो शहाणा आहे, जो पातकी असेल ना, ज्याच्यामध्ये डाऊट असेल, ज्याच्यामध्ये शंका असेल, ज्याचं मन कठीण असेल, ज्याला एकमेकाला सहाय्यता करण्यामध्ये आनंद वाटत नसेल, त्याला ही भाषा कधीच कळणार नाही. असं होशेयाच्या पुस्तकामधला तो लिहिणारा बोलत आहे. आता प्रियांनो, या समाजाला या ठिकाणी कोण आहेत? तुम्ही आहेत ना? आहे का सर्वजण या ठिकाणी, या एरियातले? मग हे जे वचन आता आमच्या बहिणीने वाचलं, हे वचन मुख्यत्वे करून कोणाला लागू या समयात? तुम्हाला लागू आहे ना? मग आता तुम्ही ठरवायचं, तुम्हाला शहाणं राहायचंय का पातकी बनायचंय. पातक्याला ती भाषा कळणार नाही, वचन स्पष्ट लिहिलंय तिथं. पातक्याला हे काय कळणार नाही, पण शहाण्याला ताबडतोब कळेल. प्रियांनो, पैसा दिल्यानेच तुम्ही दरिद्र्याला देता असं त्या वचनाचा मुळीच अर्थ नाही. तुम्ही एखाद्याला आदर सन्मान दिला, त्यांचा पाहुणचार केला, तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही त्या व्यक्तीला दिलं असं प्रभू म्हणतो त्या ठिकाणी. पण बहुसंख्य जणांना आज ते वचन वाचलं किंवा ते वचन ऐकलं की त्यांच्या डोक्यातले इंडिकेटर पहिली त्यांना सूचना देतात, अरे आपण जर पैसे दिले तर दरिद्र्याला मी दिलं, असं त्यांच्या मनाची कल्पना आहे.
पण देवबाप म्हणतो ही कल्पना तुमची चुकीची आहे. या कल्पनेप्रमाणे मी त्या दरिद्र्याविषयी तुमच्याशी बोलत नाही. बघा प्रियांनो, कोणत्या वचनाची मी तयारी केली नाही, संदेश मी तयार केलेला नाही. वचन वाचलं, पवित्र आत्मा मला त्या वचनाचा जसा पण अर्थ असेल तुमच्यापर्यंत सांगण्याची मला प्रेरणा देतो. प्रियांनो, जीवनामध्ये एकच बोलतो आता या वचनाविषयी, नेहमी प्रभूशी नम्र राहा. प्रभूशी नम्र राहिले ना, तुम्ही त्याच्यामध्ये शहाण्याच्या प्रक्रियेत गेले, तुम्ही दरिद्रेला देण्याच्या प्रक्रियेतून गेले, तुम्ही आणखी एक वचन बघू आपण, रोमकरास पत्र 2 अध्याय 6 वचन. नवीन करारामध्ये रोमकरास पत्र प्रेषितांच्या कृत्यानंतर 2 अध्याय 6 वचन बघा काय लिहिलंय तिथं. हो, तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. तुमच्या जवळ जर कृत्य केलेले असले तर फळ भेटत. कृत्य केलेले नसले कोणत्या फळाची अपेक्षा करतात प्रभूकड. म्हणून देव बाप्पाची दया आमच्यासाठी विपुल आणि भरपूर का देव बाप्पाने म्हटलं नाही, कारण देव बाप्पाला पण आमच्याकडून काही प्रक्रिया करून घ्यायच्या आहेत. म्हणून पहिलं वचन आलं या पॉइंट मधलं, जो दयाळू आहे त्यांच्यावर दया होईल. आणि दुसरं वचन आलं, जो दरिद्र्याला देतो त्याला काही उणे पाडणार नाही. सांगा, या दोनच गोष्टीमध्ये, या दोनच वचनामध्ये आज किती विश्वासणारे स्वतःला आम्ही त्या प्रकारे करत आहोत, त्या प्रकारे वागत आहोत, त्या प्रकारे आमच्याकडून होत आहे असं म्हणण्याचं धाडस प्रभूच्या सानिध्यामध्ये किती जणांना आहे. किती जण म्हणू शकतात आम्ही या प्रक्रिया करतो. प्रियांनो, या दोनच प्रक्रिया बायबलमध्ये नाही सांगितल्या प्रभूने, अनेक प्रक्रिया सांगितल्यात. आम्हाला इतकं अमाप धन या पृथ्वीवर जमा करण्याचं प्रभूने एक संधी उपलब्ध केलेली आहे ना, त्याचा जेवढा लाभ उचलता येईल ना प्रियांनो, उचलण्याचा प्रयत्न करा. आणि जीवनामध्ये कधीच खोटं बोलण्याची अपेक्षा करू नका. जो जीवनामध्ये खोटं बोलतो ना, त्याच्याकडून देवबाप कधीच आपली सेवा करून घेणार नाही. कधीच त्याच्याकडून आत्मेची सेवा होणार नाही. तो कितीही म्हटलं ना माझ्याकडून आत्मेची सेवा होती, देवबाप म्हणणार तुझ्याकडून आत्मेची सेवा नाही, बुद्धीची सेवा तू करतय. फक्त माझ्या वचनाचा आधार तू घेतय, पण सेवा बुद्धीची चाललेली आहे. आत्मेची सेवा न बोलून दाखवली जात नाही प्रियांनो. आत्मा ती गोष्ट विश्वासणाऱ्यांमध्ये ऐकण्याच्या द्वारे प्रगट करतो की तुम्ही जे ऐकत आहात ते आत्मेचं ऐकत आहात का बुद्धीचं ऐकत आहात. आणि ज्याच्याजवळ आत्म्याचा निरोप असतो ना, त्यांच्याजवळ बायबलच्या वचनाचा आधार असतो. हर विषयाचा आधाराचे वचन ते दाखवतात. आणि मी प्रत्येक ठिकाणी वचन तुम्हाला दाखवित आहे. प्रियांनो, अशा गोल्डन संध्या देव बाप्पाने आमच्या जीवनात जर ठेवल्यात, याचा जेवढा लाभ उचलता येईल तुम्हाला वचनाप्रमाणे, तेवढा लाभ उचलण्याचा प्रयत्न करण्यासाठी कधीच मन कठीण करू नका. समोर कोण आहे, कसं आहे याचा विचार करू नका. देवाचं वचन तुम्हाला काय करण्याची आज्ञा देतंय याच्याकडे जास्त लक्ष द्या. आणि जो कोणी, म्हणून बायबलमध्ये सांगितलंय, बघूया एक वचन आपण बघा. या विचाराला पण वचनाचा आधार, नीतिसूत्रे, स्तोत्र संहितेच्या नंतर नीतिसूत्रे 16 अध्याय 20 वचन.
जो वचनाकडे लक्ष पुरवितो त्याचे कल्याण होते. जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. तो धन्य. कोणाकडे लक्ष देतो? परमेश्वराच्या वचनाकडे. वचनाकडे लक्ष द्या प्रियानो जीवनामध्ये. आणि ज्याच्या जवळ वचन आहे त्याच्या जवळ जीवन आहे. ज्याच्या जवळ वचन नाही त्याच्या जवळ जीवन नाही, ही प्रभूची परिभाषा आहे. आणि तुमच्यामध्ये वचन असावं, तुम्ही वचनाला ग्रहण करणारे व्हावे, म्हणून या दासाला प्रभूंनी या ठिकाणी आणलंय. आता हा दास इथं वेळ घालवायला आलाय का तुमच्या समवेत? यांनो अतिशय धन्य आहात तुम्ही की देव बाप तुमची आठवण मला देतोय. फार धन्य तुम्ही. कारण मी देवाला म्हटलेलं आहे, जगातले सर्व विश्वासणारे तुझी प्रॉपर्टी आहे. तू सांगितल्यावर मी नक्की जाणार त्या ठिकाणी, पण तू सांगितलं नाही मी मुळीच जाणार नाही. आणि या करारावर मी देवाची सेवा करतोय. म्हणून आज माझ्यावर निरनिराळ्या माध्यमातून संकट माझ्याकडे येत आहेत. पण मला एक गोष्ट माहित आहे, जोपर्यंत माझा प्रभू माझ्या बरोबर आहे तोपर्यंत माझं काहीच वाकडं होणार नाही. तो मला हर परिस्थितीमध्ये सांभाळील. आणि ज्या दिवशी प्रभूला वाटेल आता याने फार माझ्यासाठी सेवा कार्य केलंय, आता याला विश्रांती द्यायचंय, त्यावेळेस निमित्त मात्र येईल माझ्यावर आणि मी प्रभूच्या दरबारात माझा आत्मा जाईल. पण जोपर्यंत प्रभू ठरवित नाही ना माझ्याविषयी तोपर्यंत माझं काही होणं शक्य नाही. या आधारावर मी आजही प्रभूची सेवा करायला बाहेर निघत आहे. शेवटी एक वचन बघू आणि मग या ठिकाणी आपण थांबूया. लास्ट वचन बघू आता. येजकेलाचंच पुस्तक 18वा अध्याय 9वं वचन, शेवटचं वचन. 18वा अध्याय 9वं वचन. येजकेल. माझ्या नियमाप्रमाणे चालतो व माझे निर्णय पाळून सत्याने वागतो तोच धार्मिक होय. तो खात्रीने वाचेल असे प्रभू परमेश्वर म्हणतो. कोण म्हणतोय? प्रभू परमेश्वर. तिथं म्हणलं का एलिएझर पगारे म्हणतोय असं? नाही. केलंय का शब्द तिथं? प्रभूच्या ऐवजी एलिएझर पगारेचा शब्द वापरलाय का? वाच बाळ परत तेच वचन. माझ्या निर्णयाप्रमाणे चालतो व माझे निर्णय पाळून सत्याने वागतो तोच धार्मिक होय. तो खात्रीने वाचेल असे प्रभू परमेश्वर म्हणतो. असे प्रभू परमेश्वर म्हणतो. प्रियांनो, इतके धन्यतेचे शब्द ऐकण्याची याच्यासारखी सुवर्ण संधी कोणती असेल सांगा बरं? देवाचा शब्द ऐकण्यापेक्षा मोठं धन कोणतं आहे? आहे का याच्यापेक्षा मोठं धन? म्हणून देवबाप म्हणला, तुम्ही जगात काही आणलं नाही, जगातून काही नेणार नाही. पण आता आमच्या बहिणीने हे जे वचन वाचलं, हे वचन तुमच्या आत्मेबरोबर येईल का नाही? तुम्ही जर या वचनाप्रमाणे प्रभू येईपर्यंत स्वतःला विश्वासू ठेवलं आणि याप्रमाणे जर करत राहिले तर देवबाप तुमचं किती मोठं स्वागत करणार आहे. यांनो, पेत्राला स्वर्गाच्या दरवाज्यावर जे ठेवलंय ना, या स्वागतासाठी ठेवलेलं आहे की ज्या प्रियजनांनी देव बाप्पासाठी पृथ्वीवर वचनाप्रमाणे काय केलेले असेल त्यांना शाबासकीचा शब्द देऊन पेत्र त्यांना आतमध्ये पाठवणार आहे. पेत्राला असं तू बनी केलं स्वर्गाच्या दरवाज्यावर का? स्वर्गाच्या दरवाज्यावर यासाठी पेत्राला नाही ठेवलं की आतलं कुणी काही चोरून नेणार रे किंवा आतमध्ये कुणी काही गडबडी करायला जाणार रे म्हणून तू स्वर्गाच्या दरवाज्यावर उभा राहा. अशा अनुषंगाने प्रभूने पेत्राला उभं केलंय? मुळीच नाही. जे प्रियजन ताऱ्यासारखं ज्यांनी पृथ्वीवर कार्य केलंय त्यांना शाबासकी देऊन पेत्र आज जा म्हणणार आहे. अहो, पेत्राची शाबासकी घेतल्यावर
आतमध्ये जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू बसलेला आहे तो आम्हाला 2 बक्षीस देणार आहे, न सांगता देणार आहे. मागील संदेशामध्ये मी सांगितलं होतं, पुन्हा सांगतो. आता ते वचन आपण काढणार नाही, पण ते 2 बक्षीस सांगतो. जीवनाच्या झाडावरचं फळ खाण्याचा अधिकार मिळणार आणि तुम्हाला मुकुट दिला जाणार आहे. अहो, हजारोंच्या समवेत तुम्हाला जर तो मुकुट प्रभूने स्वतः तुमच्या डोक्यामध्ये घातल्यावर याच्यासारखे आशीर्वादित, याच्यासारखे धन्य कुणी आहेत का? म्हणून या मुकुटांना आणि या फळाला खाण्यासाठी या पृथ्वीवर देव बाप्पाने शब्द दिलाय, जो दरिद्र्याला देतो त्याला काही उणे पाडणार नाही. इथं उणे पाडणार नाही आणि वरती तर बक्षिसाने आशीर्वादित तो केला जाणार आहे. हजारो विश्वासणाऱ्यांच्या समवेत, हजारो देवाच्या सेवकाच्या समवेत त्यांना या 2 गोष्टी प्रभू देणार आहे. पण या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही या प्रक्रियेमध्ये चालणारे प्रभूला दिसले पाहिजे. तर वचन ऐकलं, अरे वचन फार सुंदर, चला एक दिवस आपण असं करू, बाकी दिवशी आपण जसे तसे आपण करू. प्रभू येईपर्यंत जो नम्र राहील त्याला प्रभू खात्रीने या गोष्टी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्या जवळ देवाचा शब्द आहे, देवाच्या आज्ञा पालन करण्याच्या प्रक्रिया आहे. सांगा प्रियांनो, तुम्ही इथं बसलात, तुम्हाला या गोष्टी नको आहेत का? तुम्ही म्हणू शकता का आम्हाला या गोष्टी नको आहेत? तुम्ही सांगितल्या ब्रदर, पण आम्हाला या गोष्टी एवढ्या मान्य होत नाही, एवढ्या घेऊशी नाही वाटत, थोड्या घेऊशी वाटतात, थोड्या सोडून देण्याची आमची इच्छा आहे म्हणता तुम्ही. असं प्रियांनो, तुम्ही परिपूर्ण व्हावं, परिपूर्णतेमध्ये तुम्ही जावं म्हणून देवबाप वचनातून बोलत आहे. आणि शेवटी एक वाक्य बोलतो आणि या ठिकाणी आता मी थांबत आहे. प्रियांनो, देव बाप्पाने तुम्हाला काय करायचं चांगले कृत्य ते वचनातून दाखवले थोडक्यामध्ये. पण आता देवाची सर्वात मोठी इच्छा तुमच्या प्रती एक आहे आणि ती जर इच्छा तुम्ही देवाची पूर्ण केली ना आपल्या भावी जीवनामध्ये, तुमचं स्वर्गामध्ये जाणं कोणीच अडवणार नाही, कुणालाच अडवता येणार नाही तुम्हाला स्वर्गात जाण्यापासून. पण ती गोष्ट जेव्हा मी सांगेल तेव्हा ती गोष्ट इतकी सोपी पण नाही आणि इतकी अवघड पण नाही. तुम्ही ऐकली होती करू शकत नाही अशी पण नाही. ती गोष्ट फार सोपी आहे जर ऐकलं तर. आणि जर ऐकायचं ठरवलं नाही तर डोंगरापेक्षाही मोठी ती गोष्ट तुमच्यासाठी होऊ शकते. आणि ती कोणती गोष्ट आहे? बायबलमध्ये जेवढे वचन दिलेत तेवढ्या वचनांचा आदर सन्मान करायचा. आणि विशेष करून प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38व्या वचनाचा तर कटाक्षाने सन्मानाने आदर करायचा. त्या वचनाविषयी काही शंका असेल, काही मनामध्ये विचार असतील, काही त्या वचनाच्या विरोधात अपशब्द असतील, आजच या पवित्र सानिध्यामध्ये देवाच्या समक्षतेमधून आपल्या मनातून, आपल्या हृदयातून, आपल्या आत्म्यातून काढून टाका. प्रियांनो, देव बाप्पाने बायबल आम्हाला दिलंय ना, त्याचे कोणत्याही वचनाचा आम्ही निंदा करावी याच्यासाठी दिलेलं नाही. मी मागच्या संदेशात सांगितलंय, आता तो संदेश येईल तुमच्याकडं. मागच्या संदेशात आज काल परवा सांगितलं एक ठिकाणी की देव बाप अशी घटना येणाऱ्या दिवसांमध्ये करणार आहे. काही सेवक गण प्रेषित 2:38 वचनाची सुवार्ता सांगणार आहेत. मग घरामध्ये सांगणार आहेत का चर्चमध्ये सांगणार आहेत या विषयीचं देव बाप्पाने मला दाखवलं नाही. पण काही सेवक प्रेषित 2:38 वचनाची सुवार्ता
विश्वासणाऱ्यांना सांगणार आहे आणि ते सेवक सांगणार आहे ज्यांनी सर्वात जास्त निंदा प्रेषित 2:38 वचनाची केली. आणि तेच विश्वासणारे जास्त करून हे वचन ऐकणारे ज्यांनी आपल्या मुखातून या वचनाची खूप निंदा केली. अशा तऱ्हेचा संदेश काल परवा मी एक ठिकाणी दिला आणि तो संदेश आपल्या मोबाईलवर लवकरच येणार आहे डाउनलोड होऊन. म्हणून प्रियांनो, मी देवाचं वचन अतिशय गंभीरतेने ऐकता. प्रेषित 2:38 वचनाची निंदा करू नका. ते देवाचं वचन आहे. देवाने देवाच्या गौरवासाठी ते बायबलमध्ये ठेवलंय. अशा अनुषंगाने त्या वचनाचा आदर करा. त्या वचनाचा अर्थ देव बाप्पाकडून प्राप्त करून घेण्याची इच्छा प्रभू समोर प्रगट करत जा. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन.